राजेंद्र सबका सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात। राजकारण सुपरफास्ट मध्ये पुणे पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लेटर वॉर सुरू झालंय। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर भाजपनेही सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय। मालेगाव पालिकेच्या उपमहापौर शान हिंद यांच्या दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानांचा फोटो लावण्यात आलाय। दालनाचं काम सुरू असल्यानं फोटो काढण्यात आला होता, मात्र कार्यालयाचा ताबा घेतल्यावर फोटो पुन्हा लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण उपमहापौर शान हिंद यांनी दिलं। बीबीजी रामजी योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्या असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले। कामांची संख्या वाढवण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी अशाही सूचना गोगावले यांनी दिल्या। सदा सरवणकर आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकरांनी मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली। विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याप्रकरणी भेट घेतल्याची माहिती आहे। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अमराठी रिक्षा चालकांच्या मुजोरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। सरकार शिकवताय ना, मग तुम्ही मराठी शिकली पाहिजे, तुम्ही आला आहात तर इकडची भाषा शिकली पाहिजे असं नांदगावकर म्हणाले। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी अंधेरीतील युवकांशी संवाद साधलाय। शेर पंजाब परिसरात युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांचा पक्षाला घरचा आहे रे। उत्सव काळात मुंबईमध्ये झगमगाट दिसला पाहिजे अशी मागणी पुरोहित यांनी केली। शिवाय जर तसं केलं नाही तर पुरोहित यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। अंतराळात काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढे सरसावलंय। महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्यानं नॉर्डविन गेमिंग कडून स्पेस फेस्टची घोषणा करण्यात आली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा कार्यक्रम पार पडला। अमरावती दुर्घटनेवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी भाष्य केले। घटना केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा त्यांनी आरोप केलाय। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली सीजेपीच्या संघटनेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। पक्षात नव्या प्रवक्त्यांसह विविध राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून उत्तर विभागासाठी स्वतंत्र समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे।